आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे त्या मोरगड रेणुकाचे उदे उदे 8 दिवसा मंगळवारी ज्योत लाविते लोण्याची 8 दिवसा मंगळवारी ज्योत लाविते लोण्याची माहुरगडची रेणुका माझ्या देवारी सोन्याची माहुरगडाची रेणुका माझ्या देवारी सोन्याची सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। नमस्कार तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नवरात्रीचा सण उत्सव सुरू आहे। आदिशक्तीचा आपण जागर करतोय आणि याच आदिशक्तीचा जागर करत असताना खऱ्या अर्थाने आपल्याला आगळा वेगळा संदेश देण्याचं काम न्यूज मॉल 18 करत आहे। सध्या अनेक ठिकाणी धर्मावरनं जातीवरनं तणाव निर्माण होतो, मात्र जातीच्या आणि धर्माच्या सगळ्या काही भिंती ओलांडून एक भिंत असते ती म्हणजे माणुसकीची, आणि हीच माणुसकीचं दर्शन घडवणारा हा स्पेशल रिपोर्ट खास तुमच्यासाठी न्यूज मॉल 18 घेऊन आलाय। आपल्या अहिल्यानगरमध्ये अशीही काही मंडळी आहेत जे जातीच्या आणि धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचं दर्शन घडवत आहेत। अशाच अब्बास भाईंना मी आज तुम्हाला भेटवणार आहे आणि त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत, ज्या गप्पा नवरात्री स्पेशल असणार आहेत आणि तुमच्याही लक्षात येईल की नवरात्री स्पेशल का आहे। अब्बास भाई, आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या न्यूज मॉलमध्ये आणि सगळ्यात आधी तुम्हाला नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। सांगायचं झालं तर तुम्हाला पाठीमागे कॉट दिसतोय, नवरात्रीमध्ये बऱ्याचदा कॉटवर बसत नाहीत, एक श्रद्धेचा तो भाग आहे आणि त्यामुळेच अब्बास भाई देखील खाली चटईवर बसून गप्पा मारतात। सगळी जी गोष्ट आहे ती सगळी गोष्ट तुम्हाला कळणार आहे। अब्बास भाई, नवरात्रीचे उपवास आहेत का? आहेत। कधीपासून धरता? मी आईचं बोट धरून चालत शिकलो तेव्हापासून धरतो, ते आतापर्यंत सोडले नाहीत। 10 दिवसाचे उपवास पूर्ण उपवास करतो आणि मला भूकही लागत नाही। फराळाचं भेटलं नाही भेटलं अशा भूक नसते। रोजही धरता का? रोजही धरतो, नमाजही पडतो। यांच्याशी आमची भेट झाली होती ती म्हणजेच MIDC भागातल्या असणाऱ्या रेणुका माता या ठिकाणी जे नित्यनेमानं त्या रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी येतात, त्यांच्याकडनंच आपण त्यांच्या या श्रद्धेची गोष्ट ऐकणार आहोत। अब्बास भाई, ही श्रद्धा किंवा देवीवरची तुमची असणारी उपासना, कसं काय तुम्ही देवीची इतके जवळ गेलात? मी देवीचं दर्शन घ्यायला सुरुवात केल्यापासून मला मनाला समाधान भेटलं आणि माझ्या कोणत्याच गोष्टीत अडथळा आला नाही। मला अडथळा आणणारे भरपूर लोक होते, परंतु मी त्याचा विचार केला नाही। सगळं काय हवाला देवीवर सोडला आणि देवीने मला कोणत्याही गोष्टीची उणी भासून दिली नाही। ज्यावेळेस मी देवीचं दर्शन करायला जात होतो त्यावेळेस मला स्वतःची सायकल नव्हती, नंतर मला एक सायकल मिळाली। सायकलवर मी ड्युटी करत राहिलो तरी देवीचं दर्शन केल्याशिवाय मी कोणतंही काम हाती घेतलं नाही। तो नियम मी आजपर्यंत चालू ठेवला आहे। जसा या MIDCत पाय ठेवला आहे, नित्यनियमाने सकाळच्या बारी देवीचं दर्शन करतो, नंतर माझे उद्योग पाहतो। जवळजवळ मला आता 30-35 वर्ष झाले मी तिचं दर्शन घेतो आहे। ज्यावेळेस देवीचे फक्त तांदळे होते झाडाखाली, वडाच्या झाडाखाली फक्त तांदळे होते, बाकीचा वाटासुद्धा नव्हता, तेव्हापासून मी जातो आहे। आज रोजी तिचं इतकं उद्यापन झालं, पण तिच्या प्रत्येक कार्यात मी सहभाग नोंदवला आहे। ज्यावेळेस मला माहीत पडलं, ज्यावेळेस मला त्यांनी सांगितलं, माझ्याकडून करून घेतलं, तेवढी सेवा मी केलेली आणि आज मी करतो आहे। कुठल्या कुठल्या सेवेमध्ये योगदान असतं तुमचं? त्यांचे तिथं कार्यक्रम, देवीचं कार्यक्रम असेल, जागरण असेल, कोणाचे तिथं माळपरडी असेल, कोणाची गेनमाळ असेल, किंवा देवीचं काही कार्यक्रम असेल, समजा त्यांचं ते ब्राह्मणाकडून पूजा वगैरे असेल, देवीचं घटस्थापनेचं असेल, किंवा दसऱ्याच्या दिवशीची आरती असेल, तिथले ट्रस्टी इतके येऊन बदलून गेले, पण प्रत्येकाने मला तिथं मान दिला आणि आरतीचा ताट हातात दिला दसऱ्याच्या दिवशी। याचा मला अति आनंद आहे। खऱ्या अर्थाने या भावना आहेत की दसऱ्याच्या दिवशी मला देवीच्या आरतीचं ताट मिळत आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत, त्यांच्या त्या श्रद्धा जी आहे, जे काही देवीवरची भक्ती आहे ती त्यांच्या डोळ्यातून आपल्याला दिसतीये। अब्बास भाई, तुमचं कशा पद्धतीनं उदरनिर्वाह चालतो, कुटुंब कसं आहे, त्याच्याबद्दल काय? मी माझं रोजीरोटीच्या हिशोबाने जसं देवी मला शक्ती देईन तसे कष्ट करून माझा उदरनिर्वाह भागितो। मी कामाची लाज बाळगत नाही, जे काम येईल ते काम करून मी माझा उदरनिर्वाह भागितो आणि त्याच्यात मला देवी यश देते। देवीची चाकरी करीत असताना, देवीचे गाणे म्हणत असताना, देवीच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर मी रुपयाची आशा धरीत नाही। जे काय यांची वाटणी असं यांची यांना घेऊन देतो, देवीला फक्त एवढीच विनंती करतो, माझ्या रोजीत मला काय द्यायचं ते दे, आणि तिने दिलं। आपण जेव्हा जातींचे किंवा वेगवेगळ्या गोष्टींनी जेव्हा दंगली करतो, त्या विषयांवरती बोलतो, मात्र जेव्हा अशी माणसं भेटतात तेव्हा खऱ्या अर्थानं विचार करायला भाग पाडतो की नेमकं हे कुठे आहे, जे वास्तव आहे, जी खरी गोष्ट आहे ती आपल्याला खरंच दारात गेल्यानंतर आणि घरात गेल्यानंतर कळतं की कुठलीही जात धर्म नसते, एकात्मता हीच सगळ्यात महत्त्वाची असते आणि सर्वजण आपण एकत्र राहणं हेच अत्यंत महत्त्वाचं असतं। अब्बास भाई,
देवीची जी श्रद्धा करताय, देवीची जी उपासना करतात, या सगळ्या गोष्टी करत असताना कधी तुम्हाला कुणी अडवलं की दर्शन घेऊ मला नको? भरपूर लोकांनी अडवलं. शिवाय बाकी ही तर समाजाने सुद्धा मला अवहेलना केली, परंतु मी कसले तमाम न बाळगता ज्या परिस्थितीत असेल त्या परिस्थितीत तिची चाकरी करीत राहिलो आणि तिच्या दर्शन नित्यनेमाने घेत राहिलो. त्याच्यामुळं मला कुठेही अपयश आलं नाही. आज मला तुमच्यात जे काय बसवलं, आज ही जे मला ही दिली ते संधी दिली देवीने, ही देवीचीच कृपा आहे. मी मातीचा पुतळा आहे. देव जातभेद करत नाही तर आपण मानव जातभेद करणारे कोण आहोत, हा सवाल इथं उपस्थित राहतोय. त्यांच्या कुटुंबाशी देखील आपण चर्चा करणार आहोत की त्यांच्या या श्रद्धेच्या कहाणीमध्ये त्यांचा कसा सहभाग आहे. आपल्यासोबत सायरा भाभी आहे, त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. भाभी, ज्या पद्धतीनं हे देवाला जातात, देवीचं दर्शन घेतात, तुम्ही त्यांच्यासोबत जाता की कसं? त्यांच्याबरोबर त्यांच्याच पाठीमागं चला आमच्या देवीला जायचं निघत होत लगेच. माठोई देवीला, आपल्या रेणुका मातेला, वैष्णोदेवीला, त्याला जिथं म्हणते तिथं मी त्यांच्या पाठीमागं लगेच उभा राहते. नाही म्हणत नाही, भेदभाव नाहीच आहे माझ्याजवळ बी. नामात आपल्या घरामध्ये बी देवाला गेलो, तुमच्या देवाला बी, पण तिथं पण मी जाणार, पाया जोडणार, नारळ पेरळ सगळं वटी बिटी ते सगळं हे करणार. रात्री आता तिसरी माळ होती, वटी बिटीचं नारळ खण ते सगळं घेऊन वाहिलं त्यांना, हळद कुंकू सगळं. फक्त आता तुमच्यात लावितात कपाळाला, आमच्या तसं कपाळाला नाही लावित, गाळ्याला लावितात हळदी कुंकू. मी आपल्या गाळ्याला पण लाविते. तुमचंच काय ना आमचं काय वेगळं नाही, दोनच आहेत आपल्यात. राम रहीम एकच आहे. मानलं तर सगळं आहे, नाही मानलं तर काहीच नाही. या खऱ्या भावना आहेत, राम रहीम एकच आहेत आणि त्यांच्या डोळ्यात जो खरेपणा दिसतोय तो अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक गोष्टींच्या बाजूला जाऊन हा डोळ्यातला खरेपणा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपण त्यांचं देवीचं दर्शन आहे, त्यांचे शेजारी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत राहत आहेत आणि एक कुटुंब असल्यासारखं त्यांचं वावर आहे. त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. आपल्यासोबत अब्बासभाईंचे शेजारी आहेत गायकवाड दादा. किती वर्षापासून सोबत राहत आहेत आणि कसा स्वभाव आहे या कुटुंबाचा? आता सरासरी 4 ते 5 वर्ष झाले आम्ही शेजारीच राहतो, एकत्रच असतो, घरच्यावानी संबंधित आमचे व्यवस्थित आहे. कसं माणसं कसे वाटतात ते? त्यांना देवीचं आहे, देवीचं सगळं करतायत, तुमच्या काय भावना आहेत त्यांच्याबद्दल? शेवटी देव तिथून एकच आहे हो. देवांचे जातभेद आपणच पाडले. काय नाही, आपण जर कधी त्यांना म्हटलं चल मला ह्या देवाला जायचं आहे बुवा, माझी सोय नाही, ते लगेच माझ्याबरोबर येतात, निघतात. आपण जसं देवाचं देव करतो ते पण तसंच देव करतायत, भेदभाव नाही करत. सण उत्सव तुम्ही सगळे एकत्र साजरे सगळे एकत्रच. जेव्हा आपला जन्म असेल किंवा जेव्हा आपली संस्कृती असते, या सगळ्या गोष्टीतून अब्बासभाईंचं म्हणजे कसं मत परिवर्तन झालं किंवा हे संस्कार कुठून आले की आपण मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आई 9 दिवसाचे उपवास करायची. मी तिचा बोट धरून तिच्याबरोबर मंदिरात जायचो, दर्शन घ्यायचो, आईला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विचारायचो. आई मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊन समजून सांगायची. त्यावेळेसपासून जी भावना माझी बसली देवीवर, ती भावना आज तागायत आहे. त्याच्यात बदल पडला नाही, मी अंतर टाकला नाही. ज्या बी ठिकाणी असेल त्या ठिकाणी मी देवीच्या मंदिरात दिसेल त्या ठिकाणी माथा टेकल्याशिवाय राहत नाही.